जय शिवराय मित्रांनो राज्य शासनानं राज्यातील देवस्थान वतन जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारावरील नोंदणी प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं परिपत्रक 13 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, उपमहानिरीक्षक कार्यालय नोंदणी व मुद्रा विभाग यांच्या माध्यमातून 13 मे 2025 रोजी एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, 13 मे 2025 रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक ऑनलाईन बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये देवस्थान वतन जमिनी संबंधातील अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी धोरणात्मक चर्चा करण्यात आलेली आहे आणि या चर्चेच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करून राज्यातील जे काही देवस्थान वतन जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारावरील नोंदणी प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या परिपत्रकानुसार शासन धोरण येईपर्यंत देवस्थान जमिनीचे व्यवहार थांबवा असे निर्देश देण्यात आलेले आहेत। फक्त न्यायालयीन आदेश किंवा अधिकृत मंजुरी असलेल्या जमिनीचे दस्त नोंदणीसाठी मान्यता देण्यात येणार आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये न्यायालयाकडून विक्रीचे आदेश असतील तर देवस्थान मिळकतीचे व्यवहार करता येतील। त्याऐवजी राज्यातील कोणतीही देवस्थान मिळकतीची खरेदी विक्रीचे व्यवहार दस्त नोंदणीसाठी स्वीकारू नयेत अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारचे जर दस्त स्वीकारले गेले तर त्याची सर्व जबाबदारी संबंधित दुय्यम निबंधक यांची असणार आहे। अशा प्रकारे सुद्धा याच्यामधून अवगत करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर महसूल विभागाच्या या आदेशापूर्वी सुद्धा अनेक वेळा शेतकरी आणि इतरांना अशा प्रकारच्या जमीन खरेदी विक्री करताना विभागाच्या माध्यमातून इशारा देण्यात आलेला होता। देवस्थानी राखीव वन नोंदी असलेल्या जमिनीच्या जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत हे वेळोवेळी खरेदी विक्री करणाऱ्यासाठी आणि शासनासाठी डोकेदुखी ठरत आहेत, कारण या जमिनीच्या मालकीचा प्रश्न हा अडचणीचा ठरत आहे। अशा जमिनीवरती एकतर नावावर होत नाहीत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये आर्थिक तोटा देखील होऊ शकतो आणि याच्याचमुळे आता हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन जोपर्यंत राज्यामध्ये याच्या संदर्भातील नवीन धोरण निर्गमित केलं जात नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, देवस्थान जमिनीच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।